संक्रांत अगदी काही दिवसांवरतीच आलेली आहे, पण संक्रांतीच्या अगोदर भुगी येते आणि भुगीला आवर्जून पांढरे तीळ लावून बाजरीची भाकरी नैवेद्यासाठी केली जाते. तर आज आपण अगदी तीळ लावून टम फुगलेली अशी बाजरीची भाकरी ही छोटीशी रेसिपी बघणार आहे. काय करायचं, बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. आता ज्वारीच्या आणि बाजरीच्या पिठामध्ये एक फरक आहे. बाजरीचं पीठ मळताना पाणी कमी लागतं आणि ज्वारीचं पीठ मळताना पाणी जास्त लागतं. त्यामुळे बाजरीचं पीठ मळताना पाणी हे थोडं थोडं घालून पीठ इथे मळून घ्यायचं. बाजरीचं पीठ मळताना पीठ जास्त पातळ करायचं नाही. बाजरीचं पीठ लगेच थोडंसं पातळ झालं तरी भाकरी लगेच रिळते. तव्यामध्ये घालताना भाकरी एखाद बारीला तुटण्याची शक्यता असते. नवीन असाल तर भाकरी पळपाटावरती थापायची आहे. भाकरीला थापताना जर तुमच्या चिरा जात असेल तर एक हात भाकरीला सपोर्ट म्हणून लावायचा आणि दुसऱ्या हाताने भाकरी अशी थापायची. भाकरी कधीही कडेने थापायची, मध्ये अजिबात थापायची नाही. कडेने थापत थापत भाकरी अशी मोठी करायची. बाजरीची भाकरी शक्यतो पातळ थापायची. पातळ थापली का कुरकुरीत भाकरी खूप खायला गोड लागते. भाकरी थापून घेतल्याच्या नंतरनं वरनं आपल्याला असे तीळ भाकरीवरती पसरून घ्यायचे आणि परत आपल्याला भाकरीवरती तीळ चांगले थापून घ्यायचे. थापल्यामुळे काय होतं, तीळ भाकरीला व्यवस्थित चिटकले जातात. तव्यामध्ये घालताना तीळ खाली पडत नाही. आता दुसरी गोष्ट, बाजरीची भाकरी भाजताना तवा जास्त गरम करायचा नाही. जर तुम्ही तवा जास्त गरम केला तर भाकरी लगेच करपते. भाकरीला असे मध्ये मध्ये फोड येतात, म्हणजेच फुगे येतात आणि भाकरी व्यवस्थित होत नाही. भाकरी फुगत नाही. त्यामुळे तवा हा मीडियम तापून घ्यायचा. बाजरीची भाकरी जास्त गरम तव्यावरती घालायची नाही. गॅसही मोठा ठेवायचा नाही, मीडियम असा गॅस ठेवायचा. पाणी लावून घ्यायचं. लगेच पाणी लावलं की वरनं तीळ आपल्याला असे पांगून घ्यायचे. पाण्यामुळे लगेच तीळ चिटकले जातात. आता पाणी लावल्यावर भाकरी उलटायची घाई करायची नाही, तर पाणी थोडंसं सुकून द्यायचं आणि मग भाकरी उलटायची. म्हणजे तव्याला भाकरी चिटकत नाही, भाकरीला डाग पडत नाही. एकदम व्यवस्थित प्लेन अशी आपली भाकरी भाजली जाते. खालच्या साईडनी भाकरी भाजली की आपल्याला उलटी करायची. गॅसवर भाजणार असाल तर गॅसवर भाजा, तव्यावरती भाजणार असाल तर तव्यावरती भाजा. हातात एक कॉटनचा कपडा घ्यायचा आणि कॉटनच्या कपड्याने कडेने अशी भाकरी दाबायची. भाकरीत हवा तयार होते आणि भाकरी टम अशी फुगली जाते. बघू शकता, छान अशी मस्त कलर आलेला आहे, कुरकुरीत आलेला आहे, टम फुगलेली आहे. अशा